त्याचा शुभारंभ आपण इथे पाहतोय। सर्वप्रथम कोणत्याही कार्याची सुरुवात ही गणपती बाप्पाच्या नामस्मरणाने केली जाते। 14 विद्या 64 कलेचा अधिपती बाप्पा माझा गणपती आणि त्या गणपती बाप्पाचं पूजन मात्र इथे केलं जाते। पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका सौभाग्यवती लीनाताई नंदकुमार म्हात्रे यांच्या शुभ हस्ते गणपती बाप्पाचं पूजन केलं जातंय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्यसु सर्वदा। गणपती बाप्पाचं पूजन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजा देखील इथे होईल। बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती। लीनाताई यांच्या शुभ हस्ते गणपती बाप्पाचं पूजन होतंय। गणपती बाप्पाला नक्कीच पुष्पहार परिधान केलं जातं। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजा, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजा सन्माननीय नगरसेवक जनार्दन शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते होते। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजा इथे केली जाते। सन्माननीय नगरसेवक जनार्दन शेठ पाटील एक आदर्श व्यक्तिमत्व यांच्या शुभ हस्ते होतंय। त्याचबरोबर मी मान्यवर आमचे नंदकुमार शेठ म्हात्रे यांना विनंती करेन, माझे सरपंच, की आपण देखील या पूजेचा भाग व्हायचा आहे। तसेच आदरणीय मुरली शेठ म्हात्रे यांना विनंती करेन की आपण देखील यावं समोर। त्याचबरोबर सन्माननीय शिवसेनेचे जबरदस्त नेतृत्व आदरणीय गणेश शेठ म्हात्रे यांना विनंती करेन की आपण देखील समोर यायचं आहे। त्याचबरोबर सन्माननीय आमचे सूर्यकांत शेठ म्हात्रे यांना देखील विनंती करेन की आपण देखील इथे पूजेचा भाग व्हायचा आहे। त्याचबरोबर आमचे नाना शेठ पाटील यांना विनंती करेन की आपण देखील या। संतोष शेठ पाटील यांना संतोष शेठ म्हात्रे यांना विनंती करेन की आपण देखील हे पूजन इथे करायचं आहे। सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा संपन्न होतोय। सर्वेशी आपण देखील श्रीफल वाढवला जातोय। चला चारी संघ आपल्याला विनंती, आपण खेळपट्टीकडे या। कॅप्टन आपल्याला सूचना की आपण आपले सर्व खेळाडू घेऊन खेळपट्टीवरती यायचं आहे। चारीच्या चारी संघनायक मान्यवरांच्या शुभास्ते हा उद्घाटन समारंभ युवा समाजसेवक सर्वेश्वर दादा पाटील गोडगाव। चला सर्व कॅप्टन सूचना आपल्याला की आपले सर्व खेळाडू घेऊन आपण खेळपट्टीवरती यायचं आहे। चारीच्या चारी संघ, चारीच्या चारी संघाने विनंती, कॅप्टनला सूचना की आपल्या सर्व खेळाडूंना घेऊन आपण खेळपट्टीवरती यायचं आहे की जिथे खेळपट्टीचं उद्घाटन समारंभ पार केला जाईल। सर्वप्रथम आपण गणपती बाप्पाचं पूजन केलं, छत्रपती शिवरायांचं पूजन करून आपल्या स्पर्धेला सुरुवात करीत आहोत। अर्थात वार्ड क्रमांक 1 सोलागाव प्रीमियर लीग 2026 हे शानदार पहिलं पर्व फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। एक दमदार क्रीडा स्पर्धा की 16 गावाच्या मानाची सन्मानाची क्रीडा स्पर्धा चैतन्येश्वर क्रिकेट संघ कुटारी आयोजित फॉर्च्यून इव्हेंट आयोजित 16 गाव प्रीमियर लीग 2026 हे पर्व आणि उद्घाटन समारंभ इथे मान्यवरांच्या शुभास्ते केला जातोय। उपस्थित सर्व आमचे मान्यवर, आम्ही चारी संघाला विनंती करू की आपल्या चारी संघांना घेऊन आपण खेळपट्टीकडे यायचं आहे। चारीच्या चारी संघ, क्या बात आहे, जबरदस्त। बघा ढोल ताशांच्या गजरामध्ये हा या स्पर्धेचा शुभारंभ होतोय। फॉर्च्यून इव्हेंट प्रस्तुत वार्ड क्रमांक 1 सोलागाव प्रीमियर लीग जबरदस्त अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। या स्पर्धेच्या शुभारंभासाठी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पाहुणे यांच्या उपस्थितीमध्ये हा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण इथे संपन्न करतोय। विकेटवरती सर्व मान्यवर इथे उपस्थित होत आहेत आणि विकेटचं पूजन करून आपण या ट्रॉफीचं अनावरण देखील इथे करणार आहोत। तत्पूर्वी विनंती करेन की चारी संघांना की आपण या विकेटवरती यायचं आहे। चला चारी संघ,
हॅलो. हॅलो. चला, इथे स्टँडचं पूजन केलं जात आहे. पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका सौभाग्यवती लीनाताई नंदकुमार म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ केला जातोय. फॉर्च्यून युएन प्रस्तुत वॉर्ड क्रमांक 1 सोलागाव प्रीमियर लीगच्या स्पर्धेचा शुभारंभ होतोय. विकेटचं स्टँडचं पूजन इथे केलं जातं आहे. लीनाताई नंदकुमार म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या स्टँडचं पूजन केलं जातं आहे. त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक सन्माननीय जनार्दन शेठ पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या स्टँडचं पूजन इथे केलं जातं आहे. उपस्थित मान्यवर त्याचबरोबर नंदकुमार शेठ म्हात्रे, मुरली शेठ म्हात्रे, सूर्यकांत शेठ म्हात्रे, गणेश शेठ म्हात्रे, संतोष शेठ म्हात्रे, नाना शेठ पाटील, सर्वेश पाटील सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा या स्पर्धेचा शुभारंभ इथे केला जातोय. श्रीफल वाढवला जातोय. सन्माननीय नगरसेवक जनार्दन शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते गणपती बाप्पा चैतन्येश्वर महाराज की, नंदकुमार शेठ म्हात्रे, छत्रपती शिवाजी महाराज की. या मुरली शेठ म्हात्रे यांना विनंती करेन गावदेवी माते की, एकवीरा माते की. या बाजूला घ्या, या साईडला घ्या. चला, चारही संघ आपण विकेटवरती यायचा आहे. चारही संघ सज्ज राहायचा आहे. या स्पर्धेचा शुभारंभ आपण इथे पाहतोय. सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा इथे संपन्न होत आहे. विकेटवरती सर्व सन्माननीय पाहुणे इथे उपस्थित होत आहेत. मी विनंती करेन या ती आरती घ्या, आरतीचा ताट घ्या. या चला, आमचे सन्माननीय संतोष शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते इथे स्टँडचं पूजन होतंय. शिवसेना विभाग प्रमुख आदरणीय सन्माननीय संतोष शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते स्टँडचं पूजन इथे केलं जातं आहे. त्याचबरोबर सन्माननीय शिवसेनेचे जबरदस्त व्यक्तिमत्व आमचे गणेश शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते देखील स्टँडचं पूजन केलं जातं आहे. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा इथे संपन्न होत आहे. त्याचबरोबर मी विनंती करेन जास्त त्रिपल तोडा. गावदेवी माते की जय. या सर्वेश आमचे घोटचे सन्माननीय सर्वेश पाटील जो शुभ हस्ते देखील श्रीफल वाढवला जातोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ओके, राजेंद्र म्हात्रे, हो राजेंद्र म्हात्रे या एक श्रीफल वाढवा आपण. आमचे फॉर्च्यून इव्हेंटचे सर्व सन्माननीय ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. फॉर्च्यून इव्हेंट प्रस्तुत गणपती बाप्पा मोरया. राजेंद्र म्हात्रे यांच्या शुभ हस्ते श्रीफल वाढवला गेलाय.
सर्व पाहुण्यांना मी विनंती करेन की आपण ट्रॉफी समोर यायचं आहे. सर्व पाहुण्यांना विनंती करेन की आपण ट्रॉफी समोर या. ज्या ट्रॉफीचं अनावरण आपण इथे करतोय त्यानंतर राष्ट्रगीत इथे घेतला जाईल. चला या ताई या. दोन्ही नगरसेवक समोर या. ताई इथे या. या बाजूला या. या बाजूला या बाजूला. तुम्ही इथे या. तर आपण वार्ड क्रमांक 1 फॉर्च्यून इव्हेंट प्रस्तुत वार्ड क्रमांक 1 सोलागाव प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेचा उद्घाटन 16 संपन्न झालेला आहे. तत्पूर्वी आपण ही वार्ड क्रमांक 1 ची स्पर्धा पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये जी ट्रॉफी आणि ज्या ट्रॉफीसाठी हा खेळ इथे होणार आहे सोलागाव प्रीमियर लीग 16 गावच्या खेळाडूंचा खेळ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे आणि त्या ट्रॉफीसाठी हा संघर्ष इथे होणार आहे. आणि हा संघर्ष कसा असेल ही ट्रॉफी पाहून तो संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल. त्या ट्रॉफीचं अनावरण आपण इथे करतोय की कशा पद्धतीची ट्रॉफी असेल आणि या ट्रॉफीचं अनावरण पनवेल महानगरपालिकेच्या सन्माननीय नगरसेविका लीनाताई म्हात्रे, त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक सन्माननीय जनार्दन शेठ पाटील, माजी सरपंच नंदकुमार शेठ म्हात्रे, त्याचबरोबर सन्माननीय समाजसेवक आदरणीय गणेश शेठ म्हात्रे, सन्माननीय संतोष शेठ म्हात्रे, सन्माननीय मुरली शेठ म्हात्रे, आदरणीय सूर्यकांत शेठ म्हात्रे, नाना शेठ पाटील, तसेच सर्वेश पाटील, फॉर्च्यून इव्हेंटचे सर्व राजेंद्र म्हात्रे आणि उपस्थित तुम्हीच एक पहिलं पर्व आपल्याला या स्पर्धेचं पाहायला मिळतंय. आणि या पहिल्या पर्वामध्ये उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय पाहुणे यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण संपन्न केला. तर ट्रॉफीचं अनावरण आपण इथे करतोय. चला मी विनंती करतोय की जे 4 संघ आहेत त्यांनी सर्कल इथे गोल रिंगण तयार करायचं आहे. चला आपण ट्रॉफीचं अनावरण करतोय. चला राजेंद्र मध्ये घ्यायचं का? ओके या समोर या. बघा ट्रॉफीचं अनावरण होतं इथे. जी ट्रॉफी आपल्याला पहिल्या क्रमांकासाठी देण्यात येणार आहे आणि त्या ट्रॉफीसाठी मात्र संघर्ष होणार आहे. कारण ज्याच्या हातामध्ये ही ट्रॉफी असेल तो अतिशय भाग्यशाली असेल अशी ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळणार आहे वार्ड क्रमांक 1 सोलागाव प्रीमियर लीगमध्ये. आणि त्या ट्रॉफीचं अनावरण होतोय. आपले सर्व सन्माननीय पाहुणे नगरसेवक आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये या ट्रॉफीचं अनावरण होतोय. मी सौभाग्यवती लीनाताई म्हात्रे नगरसेविका आणि त्याचबरोबर जनार्दन शेठ पाटील नगरसेवक आणि सर्व आपले सन्माननीय पाहुण्यांना विनंती करेन की आपण ट्रॉफीवरचा जो पडदा आहे तो काढायचा आहे. ट्रॉफीचं अनावरण करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. छत्रपती संभाजी महाराज की. चैतन्येश्वर महाराज की. ताईंना मी विनंती की ट्रॉफीचं ऑक्शन आपण करायचं आहे. बघा काय ट्रॉफी आहे, काय सुंदर ट्रॉफी आपल्याला इथे पाहायला मिळते. खरोखरच आताच संघर्ष होईल या ट्रॉफीसाठी. कारण आता खऱ्या अर्थाने खेळ होईल या ट्रॉफीसाठी. आणि आपण पाहतोय एवढं सुंदर आयोजनाने या सुंदर आयोजनामध्ये सुंदर अशी ट्रॉफी आपल्याला पुरस्कृत केलेली आहे. ऐश्वर्या रिसॉर्टचे मालक सन्माननीय अनिकेत एकनाथ शेठ म्हात्रे
खुटारी यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेली आहे, त्याबद्दल त्यांचं देखील मनपूर्वक आभार. एवढी सुंदर ट्रॉफी आपल्याला इथे पाहायला मिळते आणि या ट्रॉफीसाठी मात्र आता जबरदस्त क्रिकेटचा सोहळा या मैदानामध्ये आपल्याला रंगताना दिसेल. चला, सर्वांना विनंती आहे की आपण लाईन मध्ये उभे राहायचं. आपण राष्ट्रगीत इथे घेणार आहोत. धन्यवाद. तसे आमचे गोवर्धन म्हात्रे यांचा देखील इथे आगमन झालेला आहे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. अनिकेत आहे, अनिकेत. चला, राष्ट्रगीतासाठी उभे राहा आणि दोन्ही कॅप्टन देखील समोर यायचं आहे. हॅलो, ताशेवाले जरा गप्प बसा, आपण शांत. चला डीजे परू, राष्ट्रगीत रेडी ठेवा. सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी उभे राहायचं आहे. राष्ट्रगीताला आपण इथे सुरुवात करणार आहोत. सर्वांनी जरा लाईन मध्ये उभे राहा. फॉर्च्यून इव्हेंट प्रस्तुत वार्ड क्रमांक 1 सोलागाव प्रीमियर लीग आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे आणि त्या स्पर्धेचा शुभारंभ इथे अतिशय थाटामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. ट्रॉफीचा अनावरण देखील झालेला आहे. तर आपण इथे राष्ट्रगीत आता इथे सुरू करतोय. राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभे राहायचं आहे. एक साथ सावधान, राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक. भारत माता की. धन्यवाद. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की समोर यायचं टॉससाठी. शिवशक्ती एंटरप्राइजेस जय वागेश्वर किरवली टीम कॅप्टन तेजेश पाटील आणि वीरेन कायरा 11 तलोजे मजकूर टीम कॅप्टन आशिष पाटील, या दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की समोर या. तर मी दोन्ही नगरसेवकांना विनंती करेन, सन्माननीय जनार्दन पाटील, सौभाग्यवती लीनाताई म्हात्रे यांना विनंती करेन की समोर या आपण. त्याचबरोबर आमचे सन्माननीय गणेशशेठ म्हात्रे, मुरलीशेठ म्हात्रे, संतोषशेठ म्हात्रे, तसेच आमचे सूर्यकांतशेठ म्हात्रे, सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण इथे टॉस करतोय. चला, आपण इथे टॉस करतोय. चला, हेड आहे म्हणजे नक्कीच आपण पाहतोय तो टॉस जिंकलाय. वीरेन कायरा 11 तलोजा मजकूर, कॅप्टन आशिष पाटील धरणा. तर आशिष टॉस जिंकलेला आहे, डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण करू. आशिष, आपण पाहतोय वार्ड क्रमांक 1 सोलागाव प्रीमियर लीग आणि फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला इथे पाहायला मिळते.
एक जबरदस्त आयोजन आणि खरोखरच आज इथे आल्यानंतर वाटतंय की काहीतरी आयोजन केलेलं आहे. काय सांगशील या स्पर्धेबद्दल? एवढं हॅलो, आयोजन खूप सुंदर आहे आणि इथं आम्हाला खेळण्याची संधी भेटली, त्याचा आम्ही लाभ घेऊ. आशिष, समोर ट्रॉफी आहे, तिचं अनावरण झालेलं आहे. काय सांगशील या ट्रॉफीकडे बघून की किती एक्साइटमेंट आहे, की काय करायला लागेल या ट्रॉफीसाठी? ट्रॉफी जिंकण्याचा तर ट्रॉफी पहिल्यांदाच आम्ही कुठेतरी बघितली आहे. आल्या होत्या आशिषसाठी. आता तेजस आहेत आमच्या समोर. तेजस, आज नेतृत्व अंक 1 तुझ्या खांद्यावरती मिळालेला आहे. तर टॉस गमावला, तू टॉस जिंकलास तर डिसिजन काय असतं? बॅटिंगच घेतली असती. आता मनासारखं झालेलं आहे. तर आज वार्ड क्रमांक 1ची सोलागाव प्रीमियर लीग आपण पाहतोय. आपल्या सोला गावातील खेळाडूंना एक मोठं प्लॅटफॉर्म इथे फॉर्च्यून इव्हेंटने उपस्थित केलेलं आहे. काय सांगशील या स्पर्धेबद्दल? आपल्या यंग स्टार प्लेयरसाठी मोठा प्लॅटफॉर्म आहे हो फॉर्च्यून इव्हेंट, आणि खुटारी ग्रामस्थांचं धन्यवाद करतो मी. याच्यातून पुढे जाऊ शकतात यंग स्टार, आणि ट्रॉफीसुद्धा खूपच सुंदर आहे. जिंकण्याचा फुल प्रयत्न असेल आमचा. क्या बात आहे. जरा जोरदार आल्या होत्या. दोन्ही कॅप्टनला आपण शुभेच्छा देऊया. याला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी मी सर्व विनंती करेन की आपण चला आता व्यासपीठावरती चला सुरुवात होत. खूप सुंदर स्पर्धा मित्रांनो आपल्याला आहे. हो, वार्ड क्रमांक 1 सोलागाव प्रीमियर लीग. आमचे अविन शेठ म्हात्रे यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. खुटारीचे ग्रामस्थ आणि सोला गावातील ग्रामस्थ इथे उपस्थित असतील. त्या सर्वांना विनंती आहे आयोजक कमिटीच्या वतीने की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. हॅलो. तर सर्व पाहुण्यांचं व्यासपीठावरती आगमन होतंय. सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण इथे संपन्न केला आणि वेळात वेळ काढून आपण सर्व इथे उपस्थित राहिलात. त्यामध्ये पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका सौभाग्यवती लीनाताई नंदकुमार म्हात्रे, त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक माजी सरपंच सन्माननीय जनार्दन शेठ पाटील साहेब, त्याचबरोबर माजी सरपंच रोंजण ग्रामपंचायतीचे नंदकुमार शेठ म्हात्रे साहेब, त्याचबरोबर सन्माननीय शिवसेनेचे जबरदस्त व्यक्तिमत्व आदरणीय समाजसेवक गणेश शेठ म्हात्रे साहेब,